प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ नावामध्ये सर्वांना सलाम, सर्वांना प्रेज द लॉर्ड. आनंदाचा क्षण आहे देवाची आराधना करण्यासाठी. या प्रियांनो, आमचं मन, आमचं हृदय आम्ही तयार करूया. आम्ही जिथं कुठं आहोत, आम्ही देवाची स्तुती आम्ही करणार आहोत. देवाच्या स्तुतीला सुरुवात करण्या अगोदर जिथं कुठं आम्ही आहोत, आमचे डोळे बंद करूया आणि प्रार्थनेने आजच्या भक्तीला आम्ही सुरुवात करूया. सर्व शक्तिमान प्रभू येशू, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद करतो. प्रभू देवा, या स्तुतीमध्ये तू उतरून ये. या आराधनाच्या द्वारे तू आम्हाला स्पर्श कर. जे ऐकतील, जे पाहतील, माझ्या देवा, त्या ठिकाणी तुझी उपस्थिती तू निर्माण कर प्रभू येशू. कारण तुझं वचन आम्हाला सांगतं, ज्या ठिकाणी दोघं किंवा तिघ आहेत, मी त्या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्या देवा, ज्या घरात आम्ही दोघं तिघ परिवार एकत्र झालेला आहोत, देवा, तुझं सानिध्य, तुझी महान उपस्थिती त्या ठिकाणी तू निर्माण कर माझ्या देवा. कारण तुझी उपस्थिती आम्हाला आनंदित करणारी आहे. हालेलुया. देवबापा, या सकाळी स्तुती आराधनाच्या द्वारे तुझं सामर्थ्य तू निर्माण कर माझ्या देवा, आणि तुझा गौरव आणि तुझी महिमा हो दे प्रभू येशू. आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित होतो प्रभू येशू. धन्यवाद करतो की तू आमची प्रार्थना ऐकली आहेस. येशू प्रभूच्या नावात मागतो, आमेन, आमेन. प्रियांनो, आम्ही गीत गाणार आहोत. एक आग हर दिल में हमको जलाना है, भटके हुए जीवन को प्रभू से मिलाना है. या जगामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, येशू बिना लोक मरत आहेत, आत्महत्या करत आहेत. त्यांच्यापर्यंत सुवार्ता पोहोचणं गरजेचं आहे. आणि त्यांच्यापर्यंत सुवार्ता कोण पोहोचविल? ज्यांना येशूचं नाव मिळालेलं आहे, त्या लोकांनी त्यांच्यापर्यंत सुवार्ता पोहोचवणं गरजेचं आहे. कारण सुवार्ता आम्हाला वाचवणारी आहे. सुवार्ता आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद घेऊन येणारी आहे. सुवार्ता आम्हाला नरकापासून वाचवणारी आहे. प्रियांनो, जो येशू तुम्हाला आणि मला कळालेला आहे, आम्ही गप्प बसता कामा नाही. आमच्या जीवनामध्ये जे देवाने कार्य केलेलं आहे, आम्ही इतरांना ते सांगणं गरजेचं आहे प्रियांनो. म्हणून बायबल सांगते की ही सुवार्ता ज्यावेळेस संपूर्ण जगामध्ये पसरले जाईल, तेव्हा या पृथ्वीचा अंत होणार आहे प्रियांनो. हे गीत गाऊन आम्ही देवाचं गौरव करूया. एक आग हर दिल में हमको जलाना है. थँक यू जीसस. एक आग हर दिल में हमको जलाना है, भटके हुए जीवन को प्रभु से मिलाना है. एक आग हर दिल में हमको जलाना है, भटके हुए जीवन को प्रभु से मिलाना है. संसार की आशा भरी नजरें हमी पर है, उद्धार का संदेश भी कांधों के ऊपर है. संसार की आशा भरी नजरें हमें पर है, उद्धार का संदेश भी कांधों के ऊपर है. एक दीप से लाखों दिए हमको जलाना है, भटके हुए जीवन को प्रभु से मिलाना है. एक आग हर दिल में हमको जलाना है, भटके हुए जीवन को प्रभु से मिलाना है. इतने सरल ये रास्ते फिर ना खुले होंगे,
प्रचार के अवसर हमें फिर ना मिले होंगे। इतने सरल ये रास्ते फिर ना खुले होंगे। प्रचार के अवसर हमें फिर ना मिले होंगे। तैयार रहना कल हमें खुद को मिटाना है। भटके हुए जीवन को प्रभु से मिलाना है। एक आग हर दिल में हमको जलाना है। भटके हुए जीवन को प्रभु से मिलाना है। एक आग हर दिल में हमको जलाना है। भटके हुए जीवन को प्रभु से मिलाना है। संसार की आशा भरी नजरें हमें पर है। उद्धार का संदेश भी कांधों के ऊपर है। संसार की आशा भरी नजरें हमें पर है। उद्धार का संदेश भी कांधों के ऊपर है। एक दीप से लाखों दिए हमको जलाना है। भटके हुए जीवन को प्रभु से मिलाना है। एक आग हर दिल में हमको जलाना है। भटके हुए जीवन को प्रभु से मिलाना है। इतने सरल ये रास्ते फिर ना खुले होंगे। प्रचार का अवसर हमें फिर ना मिले होंगे। इतने सरल ये रास्ते फिर ना खुले होंगे। प्रचार का अवसर हमें फिर ना मिले होंगे। तैयार रहना कल हमें खुद को मिटाना है। भटके हुए जीवन को प्रभु से मिलाना है। एक आग हर दिल में हमको जलाना है। भटके हुए जीवन को प्रभु से मिलाना है। भटके हुए जीवन को प्रभु से मिलाना है। जे हरवलेले आहेत त्या लोकांबद्दल आमच्यामध्ये ओझं असणं गरजेचं आहे। प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये असताना मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे जे पांगलेले विखरलेले लोक होते, त्यांना पाहून येशू कळवळाने भरून जात होता। आज या जगामध्ये लोक येशू बिना मरत आहे, बिखरलेले आहेत। त्या लोकांपर्यंत आम्ही सुवार्ता गाजवणारे लोक आम्ही बनणं गरजेचं आहे। बायबल सांगतं जे सुवार्ता सांगतात ते आकाशातल्या ताऱ्या समान ते चमकणारे लोक आहेत। बायबल असं सांगतं का जे सुवार्ता सांगतात त्यांचे जे चरण आहेत हे मनोहर आहेत आणि चांगले आहेत। प्रियांनो, आम्ही दुसरं गीत गाऊन देवाचा गौरव करूया। धन्यवाद स्तुति गाए हम अपने प्रभु की स्तुति गाए। महामारी पसरलेली आहे, वेगवेगळ्या घटना आम्ही पाहत आहोत, पण ह्या सर्व स्थितीमध्ये आम्ही स्तुती करणारे लोक आम्ही बनणं गरजेचं आहे। पाऊल आणि सिला बंदीगृहामध्ये ते देवाची स्तुती करत आहेत। ते कुठल्याही समस्याला पाहून घाबरले नाही, निराश झाले नाही,
तर ते स्तुती करणारे लोक होते. आम्ही पण आमच्या जीवनामध्ये स्तुतीचं हत्यार आम्ही वापरणं गरजेचं आहे. कारण स्तुती आम्हाला जय आणि विजय देणारी आहे प्रियानो. जर आम्ही जीवनामध्ये निराश आहोत, दुःखी आहोत, गीते गा, आराधना करा. आमचं मन प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. गीत गाऊन आम्ही देवाचं गौरव आम्ही करणार आहोत. थँक्यू जीसस. आम्ही आमची तयारी करूया. जिथं कुठं आहोत आम्ही देवाची स्तुती करूया. कारण तो स्तुतीच्या योग्य आमचा परमेश्वर आहे. धन्यवाद स्तुति गाए हम अपने प्रभु की स्तुति गाए. धन्यवाद स्तुति गाए हम अपने प्रभु की स्तुति गाए. अच्छा है भला है मेरा यीशु अच्छा है, मेरे लिए पर्याप्त है. अच्छा है भला है मेरा यीशु अच्छा है, मेरे लिए पर्याप्त है. धन्यवाद स्तुति गाए हम अपने प्रभु की स्तुति गाए. धन्यवाद स्तुति गाए हम अपने प्रभु की स्तुति गाए. यरीहो जैसी बाधाएं हो, अगुवाई यीशु करेगा. यरीहो जैसी बाधाएं हो, अगुवाई यीशु करेगा. डरेंगे नहीं, घबराएंगे नहीं, स्तुति से हम जे पाएंगे. डरेंगे नहीं, घबराएंगे नहीं, स्तुति से हम जे पाएंगे. धन्यवाद स्तुति गाए हम अपने प्रभु की स्तुति गाए. धन्यवाद स्तुति गाए हम अपने प्रभु की स्तुति गाए. अच्छा है भला है मेरा यीशु अच्छा है, मेरे लिए पर्याप्त है. अच्छा है भला है मेरा यीशु अच्छा है, मेरे लिए पर्याप्त है. धन्यवाद स्तुति गाए हम अपने प्रभु की स्तुति गाए. धन्यवाद स्तुति गाए हम अपने प्रभु की स्तुति गाए. लाल समुंदर जैसी आजमाइश हो, यीशु तेरे आगे चलेगा. लाल समुंदर जैसी आजमाइश हो, यीशु तेरे आगे चलेगा. विश्वास से आगे बढ़ो तुम, समुंदर में रास्ते खोलेंगे. विश्वास से आगे बढ़ो तुम, समुंदर में रास्ते खोलेंगे. धन्यवाद स्तुति गाए हम अपने प्रभु की स्तुति गाए. धन्यवाद स्तुति गाए हम अपने प्रभु की स्तुति गाए. अच्छा है भला है मेरा यीशु अच्छा है,
मेरे लिए पर्याप्त है। अच्छा है, भला है, मेरा यीशु अच्छा है, मेरे लिए पर्याप्त है। धन्यवाद स्तुति गाए हम अपने प्रभु की स्तुति गाए। धन्यवाद स्तुति गाए हम अपने प्रभु की स्तुति गाए। हा प्रियांनो, आमचा देव हा चांगला परमेश्वर आहे। तो आमच्यासाठी नेहमी उपलब्ध राहणारा परमेश्वर आहे। तो म्हणतो मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही। यरीहो सारख्या समस्या जर आमच्या जीवनामध्ये आली, अगवाई येशू आम्हाला करणार आहे। आम्ही घाबरणार नाही, भिणार नाही, कारण स्तुतीने तो आम्हाला जय देणारा परमेश्वर आहे। यहोशुवा आणि त्याच्या लोकांनी स्तुती केली, जय घोष केला आणि स्तुतीच्या द्वारे त्यांना जय मिळालेला आहे। यहोशुवाचा प्रभू तोच तुमचा आणि माझा प्रभू आहे। मोशाच्या समयी लाल समुद्र त्यांच्या जीवनामध्ये आला, फारोचं सैन्य त्यांच्या पाठीमागे आलं, पण ते विश्वासाने पुढे चालू लागले आणि समुद्रामध्ये रास्त निर्माण झालेले आहेत, वाटा निर्माण झालेल्या आहेत। हालेलुया, तो आमचा प्रभू आहे। आम्ही त्याच्या मागे चालणारे लोक आम्ही बनूया, येशूच्या मागे चालणारे लोक आम्ही बनूया। चमत्कार रोज आमच्या जीवनामध्ये घडतील, कारण चमत्कार करणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे। तो अद्भुत गोष्टी आमच्यासाठी करणारा परमेश्वर आहे। आमच्या जीवनामध्ये आम्ही निर्णय घेऊया आणि म्हणूया, येशू के पीछे मैं चलने लगा, ना लौटूंगा ना लौटूंगा। कोणी माझ्या सोबत असो किंवा नसो, पण माझा निर्णय आहे, मी येशूच्या मागे चालणारा व्यक्ती आहे। मला छळातून जावं लागलं, अपमानामधून जावं लागलं, मी येशूचा इन्कार मी कधीच करणार नाही। मरेपर्यंत, माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी देवाचा धन्यवाद करणार आहे। येशू हा माझा प्रभू आहे, मी सर्वांपुढे मान्य करणार आहे, कबूल करणार आहे। बायबल सांगतं, जो मनुष्या पुढे मला नाकारतो, मी पण त्याला स्वर्गामध्ये पित्या पुढे आणि स्वर्गदूतांपुढे मी पण त्याचा नाकार करेल। पौलाच्या जीवनामध्ये अनेक समस्या आल्या, अनेक अडचणी आल्या, पण पौल म्हणतो, मला ख्रिस्ताच्या प्रेमापासून मला कोण विभक्त करणार आहे? देवाच्या प्रीतीपासून मला कोण विभक्त करणार आहे? पौलाचा निर्णय आहे, मी येशूच्या मागे चालणार आहे, मी मागे फिरणार नाही। मी नांगराला हात घातलेला आहे, मी मागे वळून पाहणार नाही। माझी धाव मी ख्रिस्तामध्ये पूर्ण करणार आहे। मी मरेपर्यंत विश्वासू राहणार आहे। मला स्वर्गामध्ये बक्षीस आहे, स्वर्गामध्ये मला ताज आहे। थैंक यू होली स्पिरिट ओ गॉड। यीशु के पीछे मैं चलने लगा, यीशु के पीछे मैं चलने लगा, ना लौटूंगा ना लौटूंगा, ना लौटूंगा ना लौटूंगा। यीशु के पीछे मैं चलने लगा, यीशु के पीछे मैं चलने लगा, ना लौटूंगा ना लौटूंगा, ना लौटूंगा ना लौटूंगा। घर कोई मेरे साथ ना आए, घर कोई मेरे साथ ना आए, घर कोई मेरे साथ ना आए, घर कोई मेरे साथ
याद ना आए, ना लौटूंगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा। यीशु के पीछे मैं चलने लगा, यीशु के पीछे मैं चलने लगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा। संसार को छोड़कर, सूली को लेकर, 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 ना लौटूंगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा। यीशु के पीछे मैं चलने लगा, यीशु के पीछे मैं चलने लगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा। अगर मैं यीशु का इनकार ना करूंगा, 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 ताज पाऊंगा, ताज पाऊंगा, ताज पाऊंगा, ताज पाऊंगा। यीशु के पीछे मैं चलने लगा, यीशु के पीछे मैं चलने लगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा। पाऊल म्हणतो, मला ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला कोण विभक्त करणार आहे? मला क्लेश वेगळं करेल का? मला नग्नता वेगळी करेल का? या जगामध्ये असं काय आहे का जे मला ख्रिस्ताच्या प्रीतीपासून वेगळं करू शकेल? पाऊलाचा विश्वास आहे कोणीच नाही, कारण पाऊलाचं लक्ष केंद्रित ख्रिस्त होता. माझ्या बहिणींनो आणि भावांनो, आम्ही सुद्धा ख्रिस्त केंद्रित असणारे लोक आम्ही बनणं गरजेचं आहे. वधस्तंभ हा आमचा निशाणा असणं गरजेचं आहे. ज्याचं लक्ष क्रॉस आहे, वधस्तंभ आहे, तो मागे फिरणार नाही, तो येशूला नाकारणार नाही, तो येशू मध्ये राहील. येशू माझा प्रभू आहे असं तो कबूल करेल. थँक यू होली स्पिरिट ऑफ गॉड. घर कोई मेरे साथ न आए, 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 ना लौटूंगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा.
आम्ही ज्या दिवशी प्रभू येशूचा स्वीकार केलेला आहे त्या दिवसापासून आम्ही येशूच्या मागे चालणारे लोक आहोत. मृत्यू जेव्हा आम्हाला येईल तेव्हाच येशूच्या मागे चालणं बंद होणार आहे. जोपर्यंत आम्ही या पृथ्वीवर आहोत, आमच्या जीवात जीव आहे, आम्ही येशूच्या मागे चालत राहणार आहोत. ज्या दिवशी ही पृथ्वी सोडून जाईल, या देहातून आत्मा निघून जाईल, तेव्हाच थांबल्या जाईल. पण जोपर्यंत या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही येशूच्या मागे चालणारे लोक आम्ही बनूया. दे बापा, तू आज आमच्यामध्ये उतरून आलेला आहेस. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद करतो प्रभू येशू. दे बापा, तुझ्या मागे चालणारे लोक तू आम्हाला बनव प्रभू येशू. आम्ही तुझ्यामध्ये आमची धाव आम्ही पूर्ण करावी. आम्ही कुठल्याही प्रकारचं भीती बाळगून आम्ही मागे फिरू नाही. समाजाला आम्ही घाबरू नाही, सैतानाला आम्ही घाबरू नाही, आमच्या परिस्थितीला आम्ही घाबरू नाही, तर तुझ्याकडे पाहून, वधस्तंभाला पाहून तुझ्या मागे चालणारे लोक तू आम्हाला बनव माझ्या देवा. दे बापा, आम्ही प्रार्थना करतो की तू तुझी उपस्थिती निर्माण केलेली आहेस. तुझ्या उपस्थितीने तू आम्हाला आनंदित केलेला आहे देवा. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद करतो. इथून पुढे तुझे दास तुझ्या वचनामधून बोलणार आहेत. माझ्या देवा, तुझा अभिषेक त्यांच्यावर असू दे. त्यांच्याद्वारे तू आमच्याशी बोल प्रभू येशू. कारण या कठीण काळामध्ये तुझ्या सेवकाच्या द्वारे तू आमची भेट घेत आलेला आहेस माझ्या देवा. तू आमच्या बरोबर आतापर्यंत बोलत राहिलेला आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद करतो माझ्या देवा. तुझ्या सेवकावर अभिषेक असू दे प्रभू. ते बोलत असताना जे आजारी आहेत त्यांना तू स्पर्श कर माझ्या देवा, आणि तुझा गौरव आणि तुझी महिमा होते प्रभू. आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये समर्पित होतो प्रभू. धन्यवाद करतो की तू आमची प्रार्थना ऐकली आहेस. येशू प्रभूच्या नावात मागतो. आमेन, आमेन. Praise the Lord. Praise the Lord. What a joy to be in the presence of God. किती आनंद परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आहे. I greet you in the name of Jesus. मी परमेश्वराच्या नावामध्ये तुमचं स्वागत करतो. As we are in His presence, जस आपण त्याच्या उपस्थितीमध्ये असताना I believed we have experienced the power of God today morning. माझा विश्वास आहे की तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीचा सामर्थ्याचा अनुभव घेतला And आहे. I believe that you are doing good in your respective places. आणि मला खात्री आहे की तुम्ही ज्या ठिकाणी करता आहात त्या ठिकाणी चांगलं करत आहात. You are good doing. तुम्ही चांगलं करत आहात. Today morning, just we are going to turn to the Bible, the book of Nehemiah. आज सकाळच्या वेळेला आपण नेहम्याच्या पुस्तकातून वाचणार आहोत. And we are going to turn to the book, chapter 2 and verse 17. आणि आपण नेहम्याचा दुसरा अध्यायाच्या 17व्या वचनामध्ये आपण मनन करणार आहोत. And it says that, आणि तिथे असं सांगतं, then I said to them, you see the trouble we are in. Jerusalem lies in ruins, and its gates have been burned with fire. Come, let us rebuild the wall of Jerusalem, and we will no longer be in disgrace. तिथे असं लिहिलं आहे, मग मी त्यास म्हणालो, आपण केवढ्या दुर्दशेत आहोत हे तुम्हाला दिसत आहे. यरुशलेम उजाड झाले आहे व त्याच्या वेशी अग्नीने जळून गेले आहेत. तर चला आपण यरुशलेमेचा कोट बांधू, म्हणजे यापुढे आपली अप्रतिष्ठा व्हायची नाही. Here we see that Nehemiah is encouraging people to rebuild the wall of Jerusalem. येथे आपल्याला बघायला मिळतं की नेहम्या हा यरुशलेमेचा कोट बांधण्याचा विचार करत आहे. He is encouraging people to rebuild the wall of Jerusalem. तो लोकांना प्रोत्साहन देत आहे यरुशलेमेचा कोट बांधण्यासाठी. And he is saying that we are in trouble. आणि इथं असं तो म्हणतो की आपण त्रासामध्ये आहोत. And here he is saying that the Jerusalem lies in ruins and the gates are being burned with fire. इथे असं सांगितलंय की यरुशलेम उजाड झाले आहे व त्याच्या वेशी अग्नीने जळून गेले आहेत. Come, let us rebuild the wall of Jerusalem. तर चला आपण यरुशलेमेचा कोट बांधू, And म्हणजे we will no longer be in disgrace. म्हणजे यापुढे आपली अप्रतिष्ठा व्हायची नाही. If you read this whole book, जर आपण हे पूर्ण पुस्तक वाचलं we see how wonderfully God used Nehemiah to build the wall of Jerusalem. तर आपल्याला बघायला मिळतं की नेहम्याला परमेश्वराने किती सुंदररित्या कोट बांधण्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला. Here we see that Nehemiah was a person who was working in the palace of king. नेहम्या हा असा मनुष्य होता जो
राज दरबारामध्ये काम करणारा मनुष्य होता. If we read chapter 1 and from 1 onwards, it's written, the word of Nehemiah, son of Hikleah, in the month of Kislev, in the 20th year, while I was in the citadel of Susa, Hanani, one of my brothers, came from Judah with some other men, and I questioned them about the Jewish remnant that survived the exile, and also about Jerusalem. They said to me, those who survived the exile are back in the province are great in trouble and disgrace. नेहम्याच्या पहिल्या अध्यायामध्ये पहिल्या वचनापासून असं सांगितलं आहे की अखल्याचा पुत्र नेहम्या याचा वृत्तांत 20व्या वर्षी किस्लेव महिन्यात मी शुशन राजवाड्यात होतो, तेव्हा हनानी नावाचा माझा एक बांधव आणि इतर काही लोक यहुदातून आले. बंदिवासातून सुटलेल्यांपैकी जे यहुदी शेष राहिले होते त्यांच्याविषयी व यरुशलेमेविषयी त्याचकडे मी तपास केला. Here we see that he was living in the palace. He was living in the Kislev, in the month of Kislev, he was living in the palace. इथे असं सांगण्यात आलं आहे की किस्लेव महिन्यामध्ये तो राजवाडा शुशन राजवाड्यामध्ये राहत होता. And here we see he was working with the king Aristarchus. इथे असं सांगितलं की तो राजासोबत काम करत होता. He was the cup bearer. तो प्यालेबदार होता. Here we read in the chapter 2. इथं दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं आहे In the month of Nisan, in the 20th year of King Artaxerxes, when wine was brought for him, I took wine and gave it to the king. I had not been sad in the presence before. अर्थश राजाच्या कारकिर्दीच्या 20व्या वर्षी निसान महिन्यात राजापुढे द्राक्षरस ठेवलेला होता, तो मी उचलून राजास दिला. यापूर्वी मी कधीही त्या समोर खिन्न दिसलो नव्हतो. He was working with the king of Persia and he was a cup bearer. तो एक प्यालेबदार होता. And if you read about him, he was very much comfortable in the palace. तो आणि त्याच्याबद्दल आपण जर वाचलं तर तो राजवाड्यामध्ये खूप समाधानी होता. He was a Jewish person. तो यहुदी होता. And though he was Jewish person, but he was working in the king's palace. तो यहुदी असतानाही तो राजवाड्यामध्ये काम करत होता. And here we see when the people from Jerusalem came and met with him, he asked about Jerusalem. आणि When the people came from Jerusalem and met with him, he asked about Jerusalem. आणि जेव्हा यरुशलेमेतून लोक येत होते तेव्हा तो यरुशलेमी लोकांबद्दल विचारपूस करत होता. And they tell about the situation of Jerusalem. आणि ते यरुशलेममधील लोकांनी यरुशलेमेबद्दलची परिस्थिती त्याला सांगितली. And in the word chapter 1 and verse 3, it says that they said to me, those who survived the exile and are back in the province are in great trouble and disgrace. The wall of Jerusalem is broken down and its gates have been burned with fire. आणि त्यांनी नेहम्याला सांगितले की बंदिवासातले जे अवशिष्ट लोक त्या प्रांतात राहिले ते मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे. And here we see the word of God says that he went to Jerusalem and tried to encourage the people to rebuild the wall. आणि तो लोकांना यरुशलेमेतील लोकांना प्रोत्साहन देत आहे की यरुशलेमेचा कोट पुन्हा बांधावा म्हणून. And he went into Jerusalem and he was encouraging people that come, let us rebuild the wall of Jerusalem. आणि तो यरुशलेमेमध्ये जाऊन तेथील लोकांना प्रोत्साहन देत आहे की यरुशलेमेचा कोट बांधावा म्हणून. And here he is saying that we will no longer be in disgrace. आणि मग मी त्यास म्हणालो, आपण केवढ्या दुर्दशेत आहो हे तुम्हाला दिसत आहे. यरुशलेम उजाड झाले आहे व त्याच्या वेशी अग्नीने जळून गेले आहे. तर चला आपण यरुशलेमेचा कोट बांधू, म्हणजे यापुढे आपली अप्रतिष्ठा व्हायची नाही. Come, let us rebuild the wall of Jerusalem and we will no longer be in disgrace. चला आपण यरुशलेमेचा कोट बांधू, म्हणजे यापुढे आपली अप्रतिष्ठा व्हायची नाही. He is encouraging people. तो लोकांना प्रोत्साहन देत आहे. And here we see that God have used him to build the wall. आणि इथं असं लिहिलं आहे की परमेश्वराने त्याचा उपयोग यरुशलेमेचा कोट बांधण्यासाठी केला. If we read chapter 10 and verse, so he rebuilt the wall within 52 days. आणि त्यांनी ते यरुशलेमेचा कोट 52 दिवसामध्ये बांधला, which was broken and scattered for 150 years. जो 150 वर्षापासून पडित होता.
Here, 150 years means 54,740 days. 54,740 दिवस. So it is 1,000 times quicker become the building of the wall was completed within 50 days. 52 दिवसामध्ये त्याने कोट पूर्णपणे बांधला. It was like a revival. ते एक संजीवनासारखं होतं. And I want to encourage, we see that how he built within 52 days. आणि आपण बघूया त्यांनी 52 दिवसामध्ये कसा कोट बांधला. He was a person who was living in a palace. तो असा मनुष्य होता जो राजवाड्यात राहत होता. He was in a good situation. तो एक चांगल्या परिस्थितीत राहणारा But मनुष्य होता. when we read these chapters, we see when he heard the situation of Jerusalem, he was very much disturbed. परंतु आपण जेव्हा बघतो की जेव्हा त्यांनी यरुशलेमेबद्दल ऐकलं तेव्हा तो खूप निराश झाला. Here the word of God says he is saying that chapter 1 and verse 4 it says, I heard these things and I sat down and wept. आणि त्याच्या पहिल्या अध्यायामधील 4थ्या वचनामध्ये असं सांगितलं आहे की हे ऐकताच तो खाली बसून रडू लागला. Here we see that when he heard the situation of Jerusalem, he was discouraged. आणि इथं असं आपल्याला बघायला मिळतं की त्याने यरुशलेमेबद्दल ऐकल्याच्या नंतर तो खूप निराश झाला. And he was started thinking about Jerusalem. आणि तो यरुशलेमेबद्दल विचार करू And he लागला. was thinking about Jerusalem, that we should do something for Jerusalem. आणि तो विचार करू लागला की आपण यरुशलेमेसाठी काहीतरी करायला हवं. From where I have come, I should do something for Jerusalem. मी ज्या ठिकाणाहून आलो त्या ठिकाणासाठी काहीतरी करायला The हवं. word of God says in Psalm 122 and verse 6, आणि स्तोत्रसंहिता 122 अध्यायामध्ये असं सांगितलं आहे 122 and verse 6, 122 अध्याय आणि 6वं वचन. it says that pray for the peace of Jerusalem, may those who love you be secure. आणि इथं असं सांगितलं आहे की यरुशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करा. Here the word of God says pray for the peace of Jerusalem. यरुशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करा. Here I want to encourage you that this person is loving on Jerusalem and he is trying to do something for Jerusalem. आणि मला तुम्हाला उत्तेजन देऊ द्या की तो मनुष्य नेहम्या हा यरुशलेमेसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत Because आहे. he was come from Jerusalem. कारण तो यरुशलेम मधून आला होता. He was a Jewish person. तो यहुदी होता. Though he was not living in that Jerusalem, he was living in the palace of Persia. जरी तो यरुशलेमेत राहत नव्हता, जरी तो राजवाड्यात राहत होता He for his work, त्याच्या कामानिमित्त, but still when he heard the situation of Jerusalem, he was very much discouraged and he was trying to do something for Jerusalem. परंतु त्यांनी यरुशलेमेबद्दल ऐकलं आणि तो खूप निराश झाला आणि त्याला यरुशलेमेसाठी काहीतरी करावं यासाठी तो प्रयत्न करत होता. And here we see the word of God says that pray for the peace of Jerusalem. आणि इथं देवाचं वचन असं सांगतं की यरुशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करा. May those who love you be secure. तुझ्यावर प्रीती करणाऱ्याचे कल्याण असो. Those who love on Jerusalem temple, they will be secure. जे यरुशलेमेच्या मंदिरावर प्रेम करतात ते त्यांचे कल्याण असो असं वचन सांगतं. 7th verse says, may there be peace within your walls and security within your citadels. आणि 7व्या वचनामध्ये असं सांगितलंय की तुझ्या कोटात शांती असो, तुझ्या राजवाड्यात समृद्धी नांदो. For the sake of my brothers and friends, I will say peace be within you. माझे बंधू व माझे मित्र ह्या करिता तुझ्यामध्ये शांती असो अशी मी प्रार्थना करीन. For the sake of the house of the Lord our God, I will seek your prosperity. परमेश्वर आमचा देव याच्या घराकरिता तुझ्या कल्याणासाठी मी झटत जाईन. Here the word of God says, I will seek for your prosperity. आणि इथं परमेश्वराचं वचन सांगतं की तुझ्या घरासाठी तुझ्या कल्याणासाठी मी झटत जाईन. Here we see the life of Nehemiah is seeking for the prosperity of Jerusalem. आणि इथं आपल्याला बघायला मिळतं की नेहम्याचे जे जीवन आहे ते परमेश्वराच्या घराच्या कल्याणासाठी झटत होता. He was in a comfort zone, तो एक चांगल्या परिस्थितीमध्ये होता, but still thinking about the Jerusalem परंतु तरी तो यरुशलेमेबद्दल विचार करत होता and praying for Jerusalem. आणि यरुशलेमेसाठी प्रार्थना करत होता. And here today today we are in a good situation. आणि आज जरी आपणही चांगल्या परिस्थितीमध्ये आहोत, Like Nehemiah, we are also in a good situation. जसा नेहम्या होता तसा आपणही चांगल्या परिस्थितीमध्ये By आहोत. the grace of Jesus, we are good. परमेश्वराच्या कृपेने आपण चांगल्या परिस्थितीमध्ये आहोत. Though we are facing the pandemic situation in our life, and we are protected by Him. आणि आपण त्याच्यामुळे सुरक्षित आहोत. We are seeing that many people are dying आपण बघत आहोत पुष्कळ लोक मरत आहेत. without Jesus.
परमेश्वर येशूशिवाय मरत आहेत. Many people are in sin. अ, पुष्कळ लोक पापात आहेत. But let me tell you, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, we are secure. आपण सुरक्षित आहोत. Nehemiah was secure in the palace. नेहम्या राजवाड्यात सुरक्षित होता. We are secure in the kingdom of Jesus. आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये सुरक्षित We आहोत. are secure in our family. आपण आपल्या कुटुंबामध्ये सुरक्षित आहोत. Today, let me encourage you. God has chosen us to rebuild the kingdom of God. मला तुम्हाला सांगू द्या की आपल्याला परमेश्वराने त्याचं त्याचा कोट बांधण्यासाठी बनवला आहे. Nehemiah was chosen to rebuild the wall of Jerusalem, but today we are being chosen to rebuild the kingdom of God. त्यावेळेला नेहम्या हा परमेश्वराचा कोट बांधण्यासाठी त्याला निवडलं गेलं होतं आणि आजही आपल्याला परमेश्वरासाठी निवडलेलं आहे. Nehemiah is representing you and me. नेहम्या तुमचं आणि माझं प्रतिनिधित्व करतो. Nehemiah is representing as a church. नेहम्या मंडळीचं प्रतिनिधित्व करतो. And here we see we must have burden for the lost soul. आणि आपल्यालाही हरवलेल्या आत्म्यांचं ओझं हवंय. He got the burden for the broken wall. त्याला तुटलेल्या कोटाचं त्याला ओझं होतं. We need to have burden for the kingdom of God. आपल्याला ही देवाच्या कामाचं ओझं हवंय. Today we have become very much selfish. आपण आज खूप स्वार्थी जीवन जगत आहोत. We are only thinking about ourselves, आपण फक्त आपलाच विचार करतो. praying for our family, praying for our children, आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करतो, आपल्या मुलांसाठी प्रार्थना करतो. that we must be secure in this pandemic situation. या महामारीच्या दिवसात की आपण सुरक्षित राहावं म्हणून. Oh, it is good that we should pray. हे चांगली गोष्ट आहे की आपण प्रार्थना करीत आहोत. Still we should think about the kingdom of God. परंतु आपण या दिवसांमध्ये परमेश्वराच्या राज्याचा विचार करणारे लोक We बनणं should गरजेचं आहे. think the surrounding people, about surrounding people. आपण आजूबाजूच्या लोकांचाही विचार करायला हवंय. We need to think about the situation which is going in our country. आपण आपल्या देशामध्ये जी परिस्थिती आहे त्याचा विचार करणं गरजेचं आहे. And we should think about the kingdom of God, that how the kingdom of God will grow in this land. आणि आपण परमेश्वराच्या राज्याचा विचार करणारे लोक बनणं गरजेचं आहे की परमेश्वराचं राज्य कसं वाढलं जाईल. Nehemiah did not think about himself. नेहम्याने स्वतःचा विचार केला नाही. He was not happy in the palace when he heard the things which are going in Jerusalem. तो यरुशलेमेबद्दल ऐकल्याच्या नंतर तो राजवाड्यामध्ये आनंदित नव्हता. Today morning, आजच्या I सकाळी want to encourage you. मला तुम्हाला प्रोत्साहन देऊ द्या. We need to not have that selfish motives in our life. आपणही आपल्या जीवनामध्ये स्वार्थी विचार करणारे राहू नये. We need to think about others. आपण दुसऱ्यांबद्दल विचार करणारे लोक बनणं गरजेचं आहे. If we read this chapter, Nehemiah think about the people of Jerusalem. आणि आपण ह्या पुस्तकामध्ये वाचलं की नेहम्यालाही यरुशलेमेच्या लोकांचा त्यांनी विचार केला. And because of that, he went to Jerusalem and he is encouraging the people that see the trouble we are in Jerusalem lies in ruins and the gates have been burned with fire. Come, let us rebuild the wall of Jerusalem and we will no longer be in disgrace. आणि त्यामुळं तो म्हणतो यरुशलेमेला गेला व तेथे लोकांना म्हणतो की आपण केवढा दुर्देशात आहोत ते आपणास दिसत आहे. यरुशलेम उजाड झाले आहे व त्याच्या वेशी अग्नीने जळून गेले आहे. तर चला आपण यरुशलेमेचा कोट बांधू, म्हणजे यापुढे आपली अप्रतिष्ठा व्हायची नाही. How he was success in this work? तो कसा या कामामध्ये यशस्वी झाला? He was having three things in his life. त्याच्या जीवनामध्ये 3 गोष्टी होत्या. If you want to be used for the kingdom of God, जर तुम्हाला देवाच्या राज्यासाठी उपयोगी व्हायचं आहे, and if you want to see that the revival and the blessing of God should come in our church and in our country, जर तुम्हाला बघायचं आहे की परमेश्वराचं संजीवन आपल्या मंडळीमध्ये आणि आपल्या देशामध्ये, we need to have that three things. आपल्याला त्या 3 गोष्टींची गरज आहे. He was having the compassion heart. नेहम्याला कळवळ्याचं अंतःकरण होतं. He was a compassion man. तो कळवळ्याने भरलेला मनुष्य होता. If we read chapter 1 and verse 4, जर आपण पहिला अध्याय 4 वचन वाचलं, when I heard this thing, I sat down and wept. हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवस विलाप करीत राहिलो. And the word says, for some days I mourned and fasted and prayed for the God of heaven. मी उपवास करून स्वर्गीच्या देवाची प्रार्थनाही केली. Here the word of God says, when he heard the things of Jerusalem, he sat down and wept. हे इथं असं लिहिलं आहे की ते
ऐकताच तो खाली बसून रडू लागला. It means he feel bad in his life. याचा अर्थ त्याला खूप वाईट वाटलं होतं. Are we feeling bad? का आपल्याला वाईट वाटतं? The situation which we are seeing by our eyes. जी आपण परिस्थिती बघत आहोत त्या परिस्थितीकडे बघून आपल्याला कधी वाईट वाटतं का? Day by day people are dying with this coronavirus. दिवसेंदिवस लोक मरत आहे या कोरोना विषाणू. Number of people are growing every day. यांची संख्या वाढतच चालली आहे. Not only by coronavirus but any disasters are taking place in our country, in the world. आणि फक्त कोरोना व्हायरस मुळेच नव्हे तर वेगवेगळ्या आजाराने वेगवेगळ्या महामारीने लोक मरत आहेत. Many disasters, many floods are coming and people are dying. मोठमोठे पूर आणि मोठमोठ्या घटना घडत आहेत, लोक मरत आहेत. People are dying. लोक मरत आहेत. People are making suicide. लोक आत्महत्या करत आहेत. And do we feel bad about that? काय आपल्याला त्याबद्दल वाईट वाटतं? Here the word of God says when he heard the situation of Jerusalem, he sat down. इथं असं लिहिलं आहे की जेव्हा त्यांनी यरुशलेमेबद्दल ऐकलं तेव्हा तो खाली बसून रडू लागला. He wept and he was crying. तो खाली बसला आणि रडू लागला. Do we feel bad about the situation which we are seeing by our eyes? आपण तुम्हाला काय वाईट वाटतं का आपण जी परिस्थिती आपण बघत आहोत? And when he feel bad, he was trying to do something for Jerusalem. आणि हे परिस्थिती बघून त्याला असं वाटलं की आपण काहीतरी यरुशलेमेसाठी करावं. These things is very much important when we come to church, when we are believing Jesus, we need to have that compassion. आपण चर्चमध्ये येत असतो तर आपल्याला चर्चमध्ये येताना आपल्याला आपल्यामध्ये कळवायचं अंत करणं पाहिजे. Why? Because Jesus was a compassion person. कारण परमेश्वर येशू ख्रिस्तालाही कळवायचं अंत करणं होतं. If we read Philippians chapter 2 and verse 5, फिलिप्पेकरास त्याचा 2 अध्याय 5 वचन. it says, your attitude should be the same as that of Christ Jesus. आणि फिलिप्पेकरास त्याचा 2 अध्याय 5 वचनात सांगितलं आहे की अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायी असो. We must be like Jesus. आपण आपणही परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्तासारखे असावे. Because Jesus was a person who was having compassion. कारण येशू ख्रिस्त हा असा मनुष्य होता की ज्यामध्ये कळवळा होता. When he was in the world, जेव्हा तो जगामध्ये होता he was having that compassion. त्यामध्ये तो तेव्हा कळवळा होता. If we read Matthew chapter 9 and verse 35, आपण मत्तेयाचा 9 अध्याय 35 वचन we'll read that word. Matthew chapter 9 and आपण ते verse वचन 5. वाचूया. Word 5. 35 it says. Matthew chapter 9 and verse 35. मत्तेयाचा 9 अध्याय 35 वचन. Jesus went through all the towns and villages, teaching in their synagogues, preaching the good news of the kingdom and healing every diseases and sickness. When he saw the crowds, he had compassion on them because they were harsh and helpless like sheep without a shepherd. Then he said to his disciple, the harvest is plentiful, but the workers are few. Ask the Lord for the harvest, therefore, to send out workers into the harvest field. इथं असं लिहिलं आहे की नंतर येशू त्यांच्या सभास्थांना शिकवित, राज्याच्या सुवार्तेची घोषणा करीत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत नगरातून व गावातून फिरला. तेव्हाच लोकसमुदायांना पाहून त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे ते गांजलेले व पांगलेले होते. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत. यासह पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा. Here we see when he saw the crowd, he was feeling bad. इथं असं लिहिलं आहे की इथं असं आपल्याला बघायला मिळतं की जेव्हा त्यांनी लोकसमुदाय पाहिला तेव्हा त्यांचा कळवळा आला. When he was compassion, he healed people. जेव्हा त्याला कळवळा आला तेव्हा त्यांनी लोकांना बरं केलं. And he's trying to sing to his disciple that we should ask Lord that God should send workers for the harvest. पिकाच्या धन्याने आपल्या कापणीसाठी कामगारी पाठवावे म्हणून प्रार्थना करा. And here we see that he was having that compassion. आणि इथं आपल्याला बघायला मिळतं की त्याच्यामध्ये कळवळ्याचा आत्मा होता. Today we are saying there is no compassion in church people's life. आज आपल्याला बघायला मिळतं की आपल्या मंडळीतील लोकांमध्ये कळवळा नाहीये. They are very much secure in their house. ते त्यांच्या कुटुंबामध्ये खूप सुरक्षित आहेत. Today morning I want to encourage you. आजच्या सकाळी मला तुम्हाला उत्तेजन Nehemiah देऊ was having that compassion. नेहेम्याला तो कळवळा होता. Jesus was having that compassion. प्रभू येशू ख्रिस्ताला तो कळवळा If we होता. read chapter 14 and verse 14, Matthew chapter 14 and verse 14, आपण मत्तेयाचा 14 अध्याय आणि 14 वचन जर वाचलं, it says that the large crowd he had compassion on them and healed their sick.
आणि तेथे असं लिहिलं आहे की मग त्याने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला तेव्हा त्यांचा त्याला कळवळा आला. Whenever he saw the crowd, he was compassion. जेव्हा केव्हा तो लोकसमुदाय बघत होता तेव्हा त्याला त्यांचा कळवळा येत In असे. chapter 15 and verse 32 it says, आणि मत्तयाचा 15वा अध्याय आणि 32वा वचनात सांगतं, when 5,000 people came to him, Jesus is saying to his disciple, Jesus called his disciple to him and said, I have compassion for these people. They have already been with me 3 days and have nothing to eat. I do not want to send them away hungry or they may collapse on the way. मग येशूने आपल्या शिष्यांना बोलून म्हटले, मला लोकांचा कळवळा येतो कारण ते आज 3 दिवस माझ्या जवळ आहेत आणि त्यांच्या जवळ खावयास काही नाही. कदाचित ते वाटेत कासावीस होतील म्हणून त्यास उपाशी लावून द्यावी अशी माझी इच्छा नाही. We need to have that spirit of compassion. आपल्याला तो कळवळ्याचा अंत करण्याची गरज आहे. Here we see that Nehemiah was having that compassion. इथं आपण बघतो की नेहम्याला तो कळवळ्याचा अंतकरण When होता. he heard the situation of Jerusalem, he felt bad. जेव्हा त्यांनी यरुशलेमच्या परिस्थितीबद्दल ऐकलं तेव्हा त्याला खूप वाईट He वाटलं sat down, he was crying for Jerusalem. आणि तो खाली बसला, रडू लागला आणि विलाप करू लागला. And he was thinking about Jerusalem that he should do something. आणि तो विचार करू लागला की यरुशलेमेसाठी आपण काहीतरी करायला Today हवं. morning we are in a secure place wherever we are living. आपण आजच्या सकाळी आज आपण जिथे कुठे आहोत तेथे आपण सुरक्षित आहोत. But let me encourage you, the compassion which was in the heart of Nehemiah, the compassion which was in the heart of Jesus, that compassion should come into our life. आणि जे आज तुम्ही जिथे कुठे आहात तिथे मला तुम्हाला सांगू द्या की जे कळवळ्याचं अंतकरण नेहम्यामध्ये होतं, जे कळवळ्यांचं अंतकरण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये होतं, ते कळवळ्याचं अंतकरण आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं There are आहे. many people who are sitting in the house and feeling bad. जे असे पुष्कळ लोक आहेत की जे घरामध्ये बसून त्यांना खूप वाईट वाटतं. There are many people who come to church and they feel very bad about the situation which is going around this world. काही लोक चर्चमध्ये येतात आणि त्यांनाही जे जगामध्ये ज्या गोष्टी चालल्या आहेत त्याच्याबद्दल बघून आणि ऐकून खूप वाईट वाटतं. They speak about that things, ते फक्त बोलतात त्याविषयी, but not doing anything about the situation. परंतु त्या परिस्थितीबद्दल ते काही करत नाहीत. But see the life of Nehemiah, when he was in the palace, when he heard the situation of Jerusalem, he felt bad and he started working for it. आणि परंतु नेहम्याबद्दल आपण बघतो की जेव्हा त्यांनी यरुशलेमेबद्दल ऐकलं त्याला खूप वाईट वाटलं. त्याने तो रडू लागला, त्याने विलाप केला, परंतु तो विचार करू लागला की आपण यरुशलेमेसाठी काहीतरी करावं आणि त्याने ते केलं. If you read the book of Luke chapter 10, आणि आपण लूक याचा 10वा अध्याय, there is one parable. It is written that there was one person, इथं असं लिहिलं आहे की तिथं एक मनुष्य होता. he was living in Jerusalem तो यरुशलेम या ठिकाणी राहत होता and he left Jerusalem and went to Jericho. आणि तो यरुशलेमहून निघाला आणि यरिहोला चालला. When he was going to Jericho, जेव्हा तो यरिहोला चालला he was caught by the robbers आणि तो लुटारूंच्या हाती सापडला and they beat him very badly. आणि त्यांनी त्याला खूप मार दिला. And here the word of God says आणि इथं देवाचं वचन सांगतं he was leaving himself half dead. आणि त्याला तो अर्धमेला करून त्याला सोडून गेले And the robbers robbed him. आणि लुटारू त्याला लुटून चालले गेले. And here we see 3 persons came near to him. आणि आपल्याला बघायला मिळतं की 3 मनुष्य त्याच्या जवळ आले. The verse 31 says that as a priest happened to be going down the same road, and when he saw the man, he passed by on the other side. आणि मग एक याजक सहज त्याच वाटेने खाली जात होता, तो त्याला पाहून दुसऱ्या वाटेने चालता झाला. Here we see the priest saw him and he was feeling bad, but he could not do anything for him. आणि इथं आपल्याला बघायला भेटतं की याजक त्या ठिकाणी चालला, त्याला बघून त्याला वाईट वाटलं, पण तो काही न करता तिथून चालला गेला. He was thinking so bad it is. त्याला असं वाटलं की किती वाईट परिस्थिती आहे, But he did not do anything. पण परंतु त्यांनी काहीच त्या ठिकाणी केलं नाही. Second person, so to a Levite, when he came to the place and saw him, passed by on the other side. आणि दुसरा मनुष्य आला, एक लेवी त्या ठिकाणून त्याला आला आणि त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. But the third person is a Samaritan. परंतु तिसरा मनुष्य शंभरोने He traveled, came where the man was, and when he saw him, he took pity on him. आणि त्या वाटेने चालत असता तो होता तेथे त्याला, आणि त्याला पाहून त्याला त्याचा कळवा आला. And the word of God says he went to him and bandaged his wounds, pouring on oil and wine.
Then he put the man on his own donkey, took him to an inn, and took care of him. आणि देवाच्या वचनात असं सांगितलं आहे की त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमावर तेल व द्राक्षरस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसून उतार शाळेत आणले व त्याची काळजी घेतली. See, the priest who is teaching about God, आणि आपण बघतो याजक जो देवाबद्दल शिक्षण देतो, but he is not having that compassion. परंतु त्याला तो कळवळा नव्हता. Here, the person who is Levites, who is working in the temple, आणि दुसरा मनुष्य जो लेवी होता, जो मंदिरामध्ये काम करणारा व्यक्ती होता, he is also not having the compassion. त्यालाही कळवळाचं अंतकरण नव्हतं. But the person who is a Samaritan man, परंतु एक मनुष्य जो शमरोनी होता, neglected from the people. ज्याला मनुष्य लोकांमधून घालून दिलेले असे But लोक, it is saying that he had that compassion about the person. परंतु देवाचं वचन सांगतं की त्याला कळवळाचं अंतकरण Who होतं. is that Samaritan person? The Samaritan person is Jesus. कोण तो शमरोनी मनुष्य होता? तो शमरोनी मनुष्य म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. Today morning I want to encourage you आजच्या सकाळी मला तुम्हाला उत्तेजन as देऊ a द्या. believer of Christ. प्रभू येशूवर विश्वास ठेवणारे या नात्याने We need to have that compassion. ते कळवळाचं अंतकरण आपल्या जीवनामध्ये असतं. God have blessed us. प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करेल. God has kept us secure. देवाने आपल्याला सुरक्षित ठेवलं We आहे. are protected by His blood. आपण त्याच्या रक्ताने सुरक्षित आहोत. We are in His kingdom. आपण त्याच्या राज्यामध्ये आहोत. But if we see around the world people are dying. परंतु आपण जर आजूबाजूला बघितलं, जगात बघितलेलं, तर लोक मरत आहेत. People are dying without Jesus. येशू शिवाय लोक मरत आहेत. We are in the last days. आपण शेवटच्या दिवसांमध्ये And we आहोत. need to have that compassion in our heart. आणि आपल्याला ते कळवायचं अंतकरण आपल्या अंतकरणात When असणं गरजेचं Nehemiah आहे. saw the situation of Jerusalem, he feel bad. जेव्हा नेहम्याने यरुशलेमेची परिस्थिती बघितली, तेव्हा त्याला खूप वाईट And वाटलं his heart was compassion. आणि त्याच्या अंतकरण कळवळ्याने भरून Today गेलं. morning, church, I want to encourage you, let that compassion come into your heart. आणि मंडळी, मला तुम्हाला उत्तेजन देऊ द्या की ते कळवळ्याचं अंतकरण आपल्यामध्ये येऊ द्या. Let the compassion heart come into your heart and mind. कळवळ आपल्या अंतकरणामध्ये आणि आपल्या मनामध्ये When येऊ he द्या. feel bad, he was started thinking about Jerusalem जेव्हा त्याला वाईट वाटलं, तेव्हा ते यरुशलेमेबद्दल विचार करू लागला and started doing something for the Jerusalem. आणि काहीतरी यरुशलेमेसाठी करण्यासाठी प्रयत्न करू लागला. Today morning, आजच्या सकाळी we need to have that compassion. आपल्याला त्या कळवळ्याच्या अंतकरणाची When गरज Paul आहे. was serving in this world, जेव्हा पाऊल या जगामध्ये राहत होता, he was having that compassion. तेव्हा त्यालाही कळवळ्याचं अंतकरण होतं. Philippians chapter 1 and verse 8. फिलिप्पेकरास पत्र याचा Chapter 1 and verse 8. फिलिप्पेकरास पत्राचा पहिला अध्याय 8 वचन. It says that God can testify how long for all of you with the affection of Christ Jesus. असं लिहिलं आहे की माझ्या ठाई असलेला ख्रिस्त येशूचा कळवळ्याने मी तुम्हा सर्वांसाठी किती उत्कंठित आहे ह्याविषयी देव माझा साक्षी आहे. Here the word of God says, I was being compassion for you. आणि इथं परमेश्वरचं वचन सांगतं की मी तुमच्यासाठी किती उत्कंठित आहे. Paul was having that compassion. पाऊलाला तो कळवळ्याचं मन होतं. By showing compassion is not important, but we need to have in our life. फक्त कळवळा दाखवणं हे गरजेचं नाही, तर तो कळवा आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. People need Jesus. लोकांना येशूची गरज आहे. The life of people are ruined in their life. लोकांचं जीवन ओसाड पडले They आहे. need Jesus. त्यांना येशूची गरज आहे. Today morning, आजच्या we सकाळी need to have that compassion. ते कळवळ्याचं अंतकरण आपल्यामध्ये असणं गरजेचं. First John chapter 3 and verse 11. It says that if anyone has material possessions and sees his brother in need but has no pity on him, how can the love of God be in him? इथे असं लिहिलं आहे की मग जवळ संसाराची साधने असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून जो स्वतःला त्याचा कळवळ देत नाही, त्याच्या ठाई देवाची प्रीती कशी राहणार. Here the word of God says, if we have possession but we are not helping our brothers, जर आपल्याकडे ती गोष्ट आहे परंतु आपण आपल्या भावाला मदत करत नाही, if anyone is in problem and we are not having compassion about them, जर एखादा समस्येमध्ये असताना आणि आपल्याला त्याच्याबद्दल कळवळ नाही, how we will see that the love of God is in us? तर आपण कसं म्हणू शकतो की देवाची प्रीती आपल्यामध्ये आहे. We see Nehemiah was having the love of God in his heart. आपण बघतोय की नेहम्यामध्ये ते देवाचं प्रेम होतं. So when he heard about the situation of Jerusalem, जेव्हा त्यांनी यरुशलेमेच्या परिस्थितीबद्दल ऐकलं,
he was disturbed in his heart. तो खूप निराश झाला. And here we see he went to Jerusalem आणि आपल्याला इथं बघायला मिळतं की तो यरुशलेमेमध्ये गेला and he was encouraging the people. आणि त्याने तिथं जाऊन लोकांना उत्तेजन दिलं. And he is saying in 17 word 2:17 that you see the trouble we are in Jerusalem lies in ruins and the gates have been burned with fire. Come, let us rebuild the wall of Jerusalem and we will no longer be in disgrace. आणि इथं असं लिहिलं की दुसरा अध्याय 17 वचनामध्ये मी त्यास म्हणालो आपण केवढ्या दुर्दशेत आहो हे तुम्हाला दिसत आहे. यरुशलेम उजाड झाले आहे व त्याच्या वेशी अग्नीने जळून गेले आहेत. तर चला आपण यरुशलेमेचा कोट बांधू म्हणजे यापुढे आपली अप्रतिष्ठा व्हायची नाही. We are also in very much trouble. आपणही पुष्कळशा समस्येमध्ये असतो. We need to have such people that they should stand for ministry. आपल्याला अशा लोकांची गरज आहे की जे परमेश्वराच्या सेवा कार्यासाठी उभे राहतील. They should have the burden of ministry. त्यांना परमेश्वराच्या सेवेचं ओझं राहील. They should stand for the work of God. ते परमेश्वराच्या कामासाठी उभे राहतील. They should work for the kingdom of God. ते परमेश्वराच्या परमेश्वराच्या राज्यासाठी काम करतील. Nehemiah was living in the palace, नेहम्या राजवाड्यात राहणारा मनुष्य होता, thinking about Jerusalem. परंतु यरुशलेमेचा तो विचार करत Though होता. we are working anywhere in offices and your business, but still we should think about the kingdom of God. जरी आपण आपल्या नोकरीवर कामावर असो किंवा आपला काही उद्योगधंदा असेल, परंतु आपण त्या ठिकाणी परमेश्वराच्या राज्याचा विचार करणं गरजेचं आहे. Come, let us build the kingdom of God. चला तर आपण परमेश्वराचं राज्य वाढवूया. God is going to help us. परमेश्वर आपल्याला मदत करेल. Lord Heavenly Father, we want to thank you and praise you for this wonderful morning, O God. प्रभू परमेश्वर बापा, या आजच्या सकाळबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. We commit ourselves to you, O God. आम्ही तुझ्या हाती समर्पित होतो. And प्रभू. today morning we come to your throne and we pray for our church, O God. आज आम्ही परमेश्वरा तुझ्या चरणाजवळ येतो And we commit ourselves to you, O आणि Father. आम्ही तुझ्या हाती समर्पित होतो. प्रभू. Let the compassion come into our heart, O God. प्रभू ते कळवळ्याचा अंतःकरण तू आम्हाला दे. Lord Jesus, the compassion which was in the heart of Nehemiah, जे कळवळ्याचं अंतःकरण नेहम्याच्या जीवनामध्ये होतं the प्रभू. compassion which was in the heart of Jesus, जे कळवळ्याचं अंतःकरण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये होतं, Lord, let that compassion come into our heart, O Father. ते कळवळ्याचं अंतःकरण आमच्या अंतःकरणामध्ये येऊ दे. We should do something for the kingdom of God. की आम्ही प्रभू तुझ्या राज्यासाठी काहीतरी करू. We should not be in a comfort zone, O Father. आम्ही फक्त आम्ही आमच्याच सुख विलासात राहू नये प्रभू, But we should come out of the comfort zone, O Father. परंतु आम्ही आमच्या सुखामधून बाहेर निघून प्रभूची तुझं work- काम करावं. Work for the kingdom of God. तुझ्या राज्यासाठी आम्ही काम We करावं. commit ourselves to you, आम्ही Father. तुझ्या हाती समर्पित होतो. Father, Lord, I pray for our church, O God. आम्ही आमच्या मंडळीसाठी प्रभू आज प्रार्थना करतो. Bless each and every one, O God. प्रत्येकाला तो आशीर्वादित कर. I believe that they are in a comfort zone, O God. माझा विश्वास आहे की ते सुरक्षित आहेत, But let them understand the love of God, O Father. परंतु त्यांना प्रभू तुझं प्रेम प्रत्येकाला समजू दे. Let the compassion of God come into their heart, O प्रभू Father. तुझं कळवळा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तू येऊ दे माझ्या. Let the spirit of compassion come into their heart and mind, O त्या Father. कळवळ्याचा आत्मा प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तू येऊ दे प्रभू, That they will be ready for the kingdom of God and work for the kingdom of God. की जेणेकरून ते तुझ्या राज्यासाठी आणि तुझ्या कामासाठी तयार राहतील. Because people are dying in the world. कारण प्रभूची या जगामधील लोक तुझ्याशिवाय मरत आहे. Lord Jesus, they need you, O Father. प्रभू येशू त्यांना तुझी गरज आहे. They are without peace, O Father. ते पित्या अशांतीमध्ये जीवन जगत Lord आहेत. Jesus, they need peace, O Father. त्यांना तू तुझ्या शांतीने भर They प्रभू. need healing, O Father. त्यांना तुझ्या आरोग्याची गरज आहे They प्रभू. need some people that they will guide them, O Father. त्यांना अशा लोकांची गरज आहे की ते जे त्यांचं मार्गदर्शन करतील. Lord प्रभू. Jesus, use our people, O God. प्रभू आमच्या लोकांचा तू उपयोग करून घे. Help them and give burden of lost soul, O Father. प्रभू तू त्यांना मदत कर आणि त्यांना पित्या हरवलेल्या आत्म्यांचं ओझं दे माझ्या बापा. Lord Jesus, I commit each and every one to you, O Father. आम्ही सर्वजण तुझ्या हाती प्रत्येकाला तुझ्या हाती समर्पित Father, करतो, Lord, प्रभू. those who are sick in their body, heal them right now in Jesus' name. प्रभू जे त्याच्या शरीरामध्ये आजारी असतील त्या प्रत्येकाला तू स्पर्श कर, तुझं आरोग्य त्यांना तू I दे. bless each and every one, O प्रभू God. प्रत्येकाला आम्ही आशीर्वादित करतो In Jesus' name. प्रभू येशूच्या नावात मागतो. Amen. आमेन. May God bless you. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो.